लोकनेते मारुतराव घुले पाटिल ज्ञानेश्वर को कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के आने वाले चुनाव में बालम टकली में सेवा संस्था के चेयरमैन रामनाथ जी राजपुरे को डायरेक्टर के तौर पर बिना किसी विरोध के चुना गया। बालम टाकली में एक बड़े जुलूस के साथ ही जगह पर उनका स्वागत किया। पूर्व एमएलए नरेंद्र पाटिल घुले और पूर्व एमएलए चंद्रशेखर पाटिल घुले और पंचायत समिति चेयरमैन क्षितिज भैया घुले की उपस्थिति में ज्ञानेश्वर शेतकरी पैनल के सभी डायरेक्टर बिना किसी विरोध के चुने। सम्मान पर प्रतिक्रिया देते हुए रामनाथ जी राजपुरे ने कहा कि चूंकि मैं अब तक लोक नेता मारुतराव घुले पाटिल का वफादार रहा हूं और उनका आशीर्वाद मेरे साथ है, इसलिए मैं अलग अलग संगठनों में सेवा कर पाया हूं। राजपुरे ने कहा कि घुले भाइयों ने काम करने का जो मौका दिया है उनका कर्ज चुकाना नामुमकिन है और चूंकि मैं इस मौके पर किसानों की गन्ने की समस्याओं को हल कर पाऊंगा, इसलिए मैं इस पद का इस्तेमाल किसानों के अच्छे तरीके से करूंगा। पांडुरंग निंबाळकर की रिपोर्ट। मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घुले पाटलाच्या नेतृत्वाखाली जे ज्ञानेश्वर शेतकरी पॅनल होतं ते संपूर्ण पॅनल या ठिकाणी बिनविरोध आज निवडून आलेला आहे आणि या संचालकपदी जी माझी निवड आदरणीय घुले बंधू आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब, माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब, त्याचप्रमाणे क्षितिज भैया घुले पाटील साहेब यांनी या ठिकाणी मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो। निश्चितपणे मी लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। साहेबांनी या ठिकाणी मला 1990 पासून तर आतापर्यंत 35 वर्ष वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे। त्यामध्ये बालम टाकळीचा सरपंच असेल, बालम टाकळी सोसायटीचा दोनदा चेअरमन असेल, पंचायत समितीचा उपसभापती असेल, मार्केट कमिटीचा व्हाईस चेअरमन असेल, 2 वेळेस मार्केट कमिटीचं चेअरमन पद, असे अनेक पदे घुले बंधूंनी मला या ठिकाणी दिलेले आहेत। घुले पाटील साहेबांचा माझ्यावर खूप मोठा विश्वास होता। स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटलाच्या तालमीत आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आणि आयुष्यभर त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठपणे ज्या वेळेस घुले बंधू विधानसभेला उभे राहिले त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणे मदत केली आणि 2009 असू, 2014 असू, 2024 असू, चारी वेळेस शेखर भाऊला 1 नंबरचं लीड बालम टाकळीतून आम्ही या ठिकाणी दिलेला आहे की त्यामुळे निश्चित घुले बंधूंनी पुन्हा एकदा बालम टाकळी गावाला ही संधी दिलेली आहे। माझ्या रूपानं जरी मला संधी असेल परंतु त्या निमित्तानं आपल्या बालम टाकळी गावाला संधी दिलेली आहे। यामुळं पुन्हा एकदा घुले बंधूचे मानावे तेवढे उपकार या ठिकाणी कमी आहेत। निश्चितपणे भविष्यात त्यांच्या पाठीशी मी एवढं आयुष्य आजपर्यंत घुले पाटलाबरोबरच घातलं आणि राहिलेलं सुद्धा आयुष्य घुले बंधू बरोबर प्रामाणिकपणे ते जे आदेश देतील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। त्या पद्धतीनं पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचे गोरगरिबाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि या आशीर्वादामुळेच आजपर्यंत मला अपयश माहित नाही। 13 निवडणुकामध्ये आजपर्यंत माझा विजय झालेला आहे आणि आजची ही निवडणूक सुद्धा या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, पत्रकार मंडळीचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो।